दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता, याच्या विरुद्ध आपल्याला चालायचं आहे. जे दुःखरूप आहे ना, मग सुखरूप कसं भेटलं पाहिजे. सुखाच्या पलीकडे बघा, या हिंदुस्थानाचं भाग्य खूप चांगलं आहे. भारतभूमीचं भाग्य खूप चांगलं आहे. विदेशामध्ये जेवढे धर्म संप्रदाय झाले, जेवढ्या परंपरा झाल्या, जेवढे स्रोत झाले, पंथ झाले, त्यांनी सुखाची आणि दुःखाची परिभाषा सांगितलेली आहे. सुखाची परिभाषा सांगितली, सुख म्हणजे काय, की तिकडं म्हणजे जहन्नुम में जाएंगे आणि 72 हुरों का राज मिलेगा, अमकं मिलेगा, तमकं मिलेगा, हे तिथं सुख सांगितले विधर्मी लोकांच्या संप्रदायामध्ये. 36 खालून पाय दाबतील, 36 वरून डोकं दाबतील, असे त्यांनी सांगितलेले. म्हणजे स्वर्गाची परिभाषा मांडली, नरकाची परिभाषा मांडलेली. ख्रिश्चनांनी नरकाची परिभाषा मांडली, सुखाची परिभाषा मांडली. पण हिंदुस्थानाचं भाग्य असं आहे की हिंदुस्थानातले तत्वज्ञ, हिंदुस्थानातले अवतार इथं अवतरित झाले. अरे उठा, सुखदुःखांच्या पलीकडे जरा उठून बघा, आणि मग ह्या सुखांच्या पलीकडे, दुःखांच्या पलीकडे एक शब्द तुम्हाला सापडेल. कारण दुःखाला परिसीमा नाही आहे, सुखाला सीमा आहे, म्हणून ते सुखही थांबत नाही. पण या सुखाच्या दुःखाच्या पलीकडे एक गोष्ट तुम्हाला जास्त सुख देऊ शकते. तो शब्द ह्या इथल्या संस्कृतीने शोधला, सापडवला आणि जनमानसामध्ये बिंबवला, तो म्हणजे आनंद. सुखाच्या दुःखाच्या पलीकडे आनंद आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे, आनंदाला दुसरा शब्द नाही. आनंद म्हणजे निव्वळ, केवळ असा फक्त आनंद म्हणजे, आणि तो परमात्मापर्यंत भेटू शकतो. स्वर्गाच्या नरकाच्या पलीकडे ह्या तत्वज्ञानांनी किंवा ह्या तत्वज्ञकांनी परिभाषा मांडल्या, इथल्या तात्विकांनी परिभाषा मांडल्या की स्वर्गाच्या पलीकडे, स्वर्गाला विरुद्ध शब्द नरक आहे, नरकाला विरुद्ध शब्द स्वर्ग आहे, पण या स्वर्गा नरकाच्या पलीकडे एक शब्द आहे, तो म्हणजे मोक्ष शब्द आहे. मोक्षाची परिभाषा गीतेनं मांडली, मोक्षाची परिभाषा सर्वज्ञ शिष्कदर प्रभूंनी मांडली. म्हणजे याच्याही पलीकडे जेव्हा तत्वज्ञान जातं ना, म्हणजे दुःखरूपता, त्याच्या पलीकडचा विरुद्ध शब्द जो आहे सुखरूपता, आणि त्याच्याही पलीकडचा जो शब्द आहे तो म्हणजे आनंद, की त्या आनंदापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. याच्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं आहे. हा जो चिंतनाचा जो श्लोक आहे, तो श्लोकच हे सांगतो की देवतांच्या भक्तीमध्ये फसाल तर तिथून तुम्हाला आब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती नवजन, त्यांच्या ब्रह्मलोकापर्यंत जरी गेले तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा इथं यावं लागणार नाही. हे तिथल्या असलेल्या ठिकाणाचं खऱ्या अर्थानं मर्म आहे. म्हणून आपल्याला तिथं पोहोचण्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं आहे. तिथं पोहोचण्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं आहे. तिथं जाण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते प्रयत्न जर आपण केले नाही, मग दुःखरूपता त्याच्या विरुद्ध सुखरूपता, पापमूळता त्याच्या विरुद्ध जर असेल तर पुण्य आपल्याला केलं पाहिजे. पुण्य करणं म्हणजे कशासाठी हो? आता काही जाणते असतील तर पुण्य जर केलं तर त्याचं फळ मिळतं. ते फळ संपलं, पुण्य संपलं की ती पुण्याची पावटी सरे आणि पुन्हा पुन्हा माघारी इकडं मृत्यूलोकामध्ये येतात. मग पुण्य संपल्यानंतरही पुन्हा येणे, मग पुण्य करायचं कशासाठी हो? पापाचं जसं फळ नरकाला जावं लागतं, तशा पुण्याच्या फळाने तुम्हाला स्वर्गसुख भोगणं आहे. पण ते स्वर्गसुखही तोकडच आहे, ते स्वर्गसुखही तोकडच आहे. स्वर्गसुख भेटतं म्हणजे काय भेटतो? तिथं फक्त एक थोड्या टायमापुरता आनंद भेटतो, थोड्या टायमापुरता. आता आपण एखाद्याला म्हणताना आपण खूप मोठ्या पदव्या लावतो, हा स्वर्गवासी झाला, तो कैवल्यवासी झाला, तो मोक्षवासी झाला. आपल्या म्हणण्याने काही होत नाही. आपण आता एखाद्या बसलेल्या माणसाने डायरेक्ट आपण प्रधानमंत्री म्हणू, याचा अर्थ तो प्रधानमंत्री होईल का? नाही होणार. तसं काही होत नसतं. आपल्या म्हणण्याने काही नाही आहे, त्याचं कर्म कसं आहे, त्या जीवाचं तुमच्याशी असलेलं कर्म आणि त्याच्याही पलीकडं त्याचं असलेलं कर्म त्याला ते फळ देत असतं. नुसता इथलाच हिशोब नाही आहे. त्यांनी तुमच्यासोबत किती वेळ पत्नी म्हणून राहायचं, पती म्हणून राहायचं, मुलगा म्हणून राहायचं, मुलगी म्हणून राहायचं, पुत्रिक राहायचं की पुत्रिक म्हणून राहायचं, हे सगळं पूर्वजन्माच्या मिठीत पडलेल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी, सगळं पाठीमागून आहे, सगळं पाठीमागून आहे. आपल्या हातामध्ये काहीच नाही. आपण एक कठपुतळी आहोत, एक कठपुतळी आहोत. बोलवी वृक्षाची पान हले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. एका वृक्षाच्या पानाला सुद्धा हलवण्याची त्याची खऱ्या अर्थानं ताकद आहे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. हे ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावरती टिप्पणी करताना ह्या श्लोकावरती टिप्पणी करतात की यांती देवव्रता देवान, देवतांची भक्ती केली परंतु त्यांना प्राप्त झाले, पण परत इथं आले. पुनरपी जन्म पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा या आईच्या गर्भामध्ये ते येत असतात. आणखी त्याच्यामध्ये आणखी खोलवर सांगायचं म्हणजे की देवतांची भक्ती केल्यानंतर पुन्हा पुन्हा येतात का? कारण देवतांमध्ये तेवढी ताकद नाही. देवता घेतात तेवढंच देतात किंवा त्याच्यापेक्षाही कमी देतात. त्यांना घेण्याची खूप मोठी सवय आहे. जसं एखादा खूप मोठा 3 लाख रुपये पगाराचा अधिकारी असेल, मस्तपैकी AC मध्ये कूलरमध्ये बसलेला आहे, फिरती चेअरमध्ये बसलेला आहे, तरी तो टेबला खालून 500 रुपये घेतो. ही घेण्याची सवय आहे. तशी ती देवतांना घेण्याची सवय, त्या घेतल्याशिवाय राहत नाही आहे. 7 दिवस अहोरात्र इंद्राची जेव्हा पूजा बंद केली त्या गोवर्धनाच्या पायथ्याला, ती पूजा बंद केल्यानंतर लगेच त्यांनी
कहर चालू केला. कहर असा चालू केला की यांना कसं परेशान करायचं, कसं परेशान करायचं. का? फक्त एकच गोष्ट त्यांच्याकडून चुकली त्या गवळण्यांकडून, की त्यांनी त्या वर्षीची जी इंद्रपूजा आहे ती तेवढी केली नाही. तसं देवाचं नाही आहे. कधी शिंगव्याचे बाबा तुमच्या स्वप्नात येणार नाही की तू पौर्णिमेला आला नाही किंवा अमावस्येला आला नाही की एवढा 10 खिटी केल्या, 20 खिटी केल्या आणि मग तू उपार घातला नाही. नाही, देवाला काही घेणं देणं नाही. तू घाल, तुझ्या पदरामध्ये पुण्य पडणार आहे. नाही घातलं तर तुझ्या पदरामध्ये दगडधोंडे पडणार आहे. हे तुझं संचित आहे. पण बहुता सुकृताची जोडी, हे खूप पुण्याईचा भाग आहे की देव तुम्हाला भेटलेला आहे. देवतांची भक्ती का करू नये हेही इतरही शास्त्र सांगतात. नुसता महानुभाव संप्रदाय देवतांची भक्ती नाकारत नाही. अनेक असे भक्ती नाकारणारे संप्रदाय आहेत की ते एकनिष्ठ भक्तीला पुरस्कृत करून ती भक्ती नाकारतात. ती भक्ती नाकारण्याचं कारणही तुम्हाला मी सांगतो की देवतांची भक्ती तेतम भुक्त्वा सर्ग लोकम विशालम पुणे एकशून्य मर्ते लोकम विशंती, याच्यावरती सुद्धा ज्ञानेश्वर मौली टिप्पणी करताना सांगतात की जसं पुण्य क्षीण झालं की पुण्य तुम्हाला खाली घेऊन येतं आणि मग तुम्हाला परत मृत्यूलोकामध्ये भरकटत राहावं लागतं. मृत्यूलोकामध्ये आले की हे पाप पुण्य तुम्हाला चिटकलेले आहेत, सगळं काही चिटकलेलं आहे. म्हणून बाबांनो, याच्यापासून सुटण्यासाठी आपल्याला पलीकडं जाणं गरजेचं आहे. यांती मध्या जिणोपिमाम, श्लोकाच्या बाहेर जाणार नाही. शास्त्र सांगायचं म्हणजे ते परिपूर्ण पद्धतीनं की ह्या श्लोकाच्या बाहेर न सांगता हे वर्षश्राद्धाचं मर्म मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे की भक्ती त्या परमात्म्याची करायची आणि त्याची जर भक्ती केली तरच या बंधनातून सुटेल. 50 वर्षामधले 25 वर्ष जरी केली असेल तरी ती भक्ती सुवर्ण काळाकडे घेऊन जाणारी भक्ती आहे. ती भक्ती त्याच्या पायथ्याशी घेऊन जाणारी भक्ती आहे. इथून शिंगव्याच्या रस्त्याला निघा आणि अर्ध्यावरती बसा, पण अर्ध्या रस्त्यावरती जरी बसलेले तिथं जरी विचारलं तुम्हाला कुठं चालले होते आणि कुठून आले होते, तुम्ही सांगाल मनमाडवरून आलो होता आणि शिंगव्याच्या देवाला चालले होते. मग इथं का बसल्या? शरीर थकलं. मग आता शरीर थकल्या आता भलेही तुम्ही दुपारी जा, भलेही तुम्ही संध्याकाळी जा, भलेही तुम्ही उद्या जा, पण तेवढं जे इथून पाठीमागं अंतर कापलेलं आहे ते अंतर तुम्हाला परत कापायची गरज नाही. आता फक्त जेवढं पुढचं राहिलेलं आहे ना तेवढंच तुम्हाला कापणं गरजेचं आहे. लक्षात आलं? जीवनामध्ये जी परमात्म्याची तुम्ही आता भक्ती केली, भलेही ती 25 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 5 वर्ष केली असेल, आता परत EBCD सुरू होणार नाहीये. परत EBCD सुरू होणार नाही. जेवढं मनमाडपासून अंतर कापून तुम्ही तिथं गेले, तिथं बसलेले ना, आता तिथून पुढचा प्रवास आहे. आता तिथून पुढं प्रवास आहे. तसं इकडं नाही आहे, तसं इकडं नाही आहे. तेतम भक्त्वा स्वर्गलोकम विशालम, त्या विशाल स्वर्गलोकाला तुम्ही जरी प्राप्त झाले पण पुण्य संपलं, तया पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यूलोके. ते परत तिथं येणार आणि परत इथं बघणार. दुसरी भक्ती सांगितली की अंती देवव्रता देवान पितृणी अंती पितरांची भक्ती करा. पितरांची भक्ती तरी उद्धारकारक असेल म्हटले? नाही, पितरांची भक्ती सुद्धा त्याचीही ती भक्ती तोकडी आहे. 7 पिढ्यांमध्ये म्हणतात की 7 पिढ्यांमध्ये एक नालायक निघाला, एक चुकीचा निघाला, एक पापी निघाला. तर त्या स्वर्गलोकामध्ये, कैलास लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये असलेले पितर सुद्धा तिथल्या देवता, तिथले अधिष्ठात्री देवता असलेल्या त्यांना लाथ मारतात आणि म्हणतात की अरे तुमच्या कुळाला वळण राहिलं नाही, तुमच्या कुळामध्ये, तुमच्या वंशामध्ये असे पापी जन्माला आले, तुम्हाला इथं स्वर्गामध्ये राहण्याचा अधिकार नाही. लाथा मारतात आणि जा नरकामध्ये किंवा पुन्हा जन्म घ्या आणि तिथं मृत्यूलोकामध्ये त्यांचेच तुम्ही भावबंद होऊन आपसामध्ये लढत बसा. पितृलोकांची भक्ती सुद्धा न्यून्य सांगितली, क्षीण सांगितली. मग भूतांची भक्ती चांगली असेल म्हटले की भूत मात्रांची भक्ती करा. मग त्याच्यामध्ये प्राणी मात्रांची भक्ती आली, त्याच्यामध्ये थडगे आले, त्याच्यामध्ये समाध्या आल्या, त्याच्यामध्ये जीव आले. हे सगळ्यांची भक्ती, एखाद्या जीवाची भक्ती करली. आजकाल जीव भक्ती खूप चरमसीमेवरती आहे. जो तो थोडाफार सिद्ध साधक होतो, थोडंफार जाणता होतो आणि लगेच स्वतःला देव समजून त्याच्या पायाची भक्ती करतो. नाही, नीट लक्षात घेण्यासारखे बाबांनो. अरे एखाद्याने समजा मॅपनी तुम्हाला रस्ता दाखवला की मनमाडला इथपर्यंत जायचं आहे, हा मॅपने रस्ता दाखवला तुम्हाला, मग मॅप बघून तुम्हाला मनमाडला गेल्याचं समाधान झालं का हो? किंवा मॅपच्याच तुम्ही पाया पडले का तिथंच? किंवा मॅपच तुमच्यासाठी मनमाड झालं का? नाही झालं. तुम्हाला त्या रस्त्यावरती जावं लागेल आणि मनमाडपर्यंत पोहोचावं लागेल, तेव्हा ते मनमाड येणार आहे, तेव्हा ते देवाचं ठिकाण येणार आहे. तसं तुम्हाला एखाद्या गुरुने, एखाद्या महात्म्याने, एखाद्या संतांनी सांगितलं की अरे बाबा जा, देवाचं नाव घे, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कर, ईश्वर भजन कर, देवाचं स्मरण कर, चिंतन कर. नाही बाबा, तुम्ही देव सांगितला ना, मग तुम्हीच देवासारखे, मग तुमच्याच पायाचे पाणी पितो आणि तुम्हालाच मी देव मानतो. चालेल का हो? देव भेटेल का? कृष्ण भेटणार नाही.
अर्धवट भक्तीमध्ये राहणारी माणसं आहे. डोळे उघडा. म्हणजे मला तुम्हाला मगाशी मधीच जो मुद्दा घुसला होता ना, त्या मुद्द्यावरती मला भाष्य करायचं आहे की ज्ञानी व्यक्तींनी जर व्यवस्थित ज्ञान देण्याचं कार्य केलं ना, हा समाज बिलकुलही अंधश्रद्धेच्या आहारी जाणार नाही, बिलकुलही तळागाळाला जाणार नाही आणि त्याच्याकडून चुकीची कर्म घडणार नाही. म्हणून तिसरा टप्पा जो सांगितला की भूतानी यंती भूतेजा, भूतांची भक्ती कराल तर भूतांना प्राप्त व्हाल, त्या जीवांपर्यंतच थांबाल. आता ज्या व्यक्तीला स्वतःचे सुखदुःख भोगावे लागतात, काही असे असे प्रचंड महात्मे आहेत. आपल्याकडे बरेचशी अशी उदाहरणं घडली की खूप नामांकित असलेले बापू होते, खूप नामांकित असलेले संत होते, खूप नामांकित असलेले महात्मा होते आणि भक्तांचा परिवारही खूप प्रचंड होता. पण त्यांना सुद्धा त्यांची कर्म आडवी आली आणि सलाख्यांच्या गजांच्या पाठीमागं जावं लागलं. त्यांनाही त्यांची कर्म आवरली नाही, त्यांनी त्यांचे विकार आवरले नाही, त्यांनी त्यांचे भोग आवरले नाही, त्यांनीही त्यांच्या वासनेला आवरलं नाही. त्यांना सुद्धा इथंच नरकामध्ये रस्ते दिसले आणि नरकामधलेच ठिकाणं त्यांच्यासाठी सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तेच आहे. वांबोरीचा प्रसंग आहे. त्या वांबोरीच्या शेतामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तिथं जात असताना त्या डोंगरामध्ये, डोंगरगंजच्या कपारीमध्ये, वांबोरीच्याच त्या मळ्यामध्ये डोंगरवरून आल्या आणि त्या वांबोरीच्या मळ्यामध्ये एक तपस्वी लुकडा लाकडा आणि भर थंडीमध्ये, इतकी थंडी, प्रचंड थंडी सकाळच्या वेळेमध्ये, तो उघडा नागडा आहे आणि तिथं तो त्याचा प्राणायाम करतो, योग करतोय. बाईसांनी बघितलं, स्वामींच्या सर्मवेद त्या सेविका आहे, त्या सेविकांनी बघितलं की बाबा काय प्रचंड तापसी माणूस आहे, काय प्रचंड तपस्वी माणूस आहे, किती सुंदर पद्धतीनं तो तप करतोय, किती सुंदर पद्धतीनं त्याचं आचरण चालू आहे. अशी भक्ती प्रत्येकाला साधली पाहिजे. स्वामी म्हणतात बाई प्राप्त व्हावी, जेणेकरून एका वैराग्य मिरवा आवडे. एखाद्याला वैराग्य मिरवायला आवडतं, एखाद्याला ज्ञान मिरवायला आवडतं, एखाद्याला तप मिरवायला आवडतं. जीवाशी वैराग्य मिरवू आवडे हाही अधिकरण विकारूची. हे सुद्धा एक दाखवणंच आहे, हे सुद्धा एक पाहणंच आहे, हे सुद्धा एक प्रदर्शनच आहे. ज्या व्यक्तीने प्रदर्शन केलं, एक भाव महत्वाचा लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला भक्तीमध्ये प्रदर्शन आवडतं त्या व्यक्तीला पूर्ण अनंत आयुष्यामध्ये सुद्धा परमात्म्याचं दर्शन कधीच होणार नाही, कधीच दर्शन होणार नाही. प्रदर्शनाने परमात्मा प्राप्त होत नाही, आत्मदर्शनाने परमात्मा प्राप्त होत असतं. कबीर याच्यावरती सुंदर असं हे करतात, टिप्पणी करतात. अवधूत माया तजी न जाए, गिरहा त्यज के बिस्तर बांधो, बिस्तर त्यज के फेरी. घर त्यागलं, घर त्यागून बिस्तारा घेतला, झोळी घेतली एखादी आणि ती झोळी घेऊन वनामध्ये गेला. पण वनामध्ये सुद्धा संध्याकाळ झाली, त्यावेळेस डोक्यावरती काहीतरी असावं, मग झोपडी बांधली. गिरहा त्यज के बिस्तर बांधो, बिस्तर त्यज के फेरी, अवधूत माया त्यजी न जाए. माया त्यागल्या जात नाही. काम त्यजे ते क्रोधा आए, क्रोध त्यजे ते लोभा, लोभ त्यजे ते अहंकार न जाई, मान बढ़त शोभा, अवधू माया तजी न जाए. काम जर त्यागला तो क्रोध येतो, क्रोध त्यागला तर लोभ येतो, लोभ त्यागला तर मत्सर येतो, मत्सर त्यागला ईर्ष्या उत्पन्न होते, ईर्ष्या उत्पन्न झाली मान मान्यतेची, प्रतिष्ठेची भूक जागृत होते. या संसारामध्ये राहत असताना काहीच त्यागल्या जाऊ शकत नाही. म्हणून एकनिष्ठ भावाने जर भक्ती जर केली तर परमात्मा तुम्हाला जसं लेकरू आहे आणि ते लेकरू त्या मातेच्या पोटी जेव्हा आलं तर त्या 9 महिन्याच्या पूर्वी त्या मातेला संवेदना होतात, सगळं काही कळतं आणि ती त्याच्यावरती निस्सीम प्रेम करायला सुरुवात करते, निस्सीम प्रेम करायला सुरुवात करते. आणि तिचं प्रेम सुरू झालेलं आहे, पोटामध्ये असतानाच प्रेम सुरू झालेलं आहे. मग तो गोरा असेल, काळा असेल, लंगडा, कसंही लेकरू असेल, तिने प्रेम सुरू केलेलं आहे. ते 5-6 महिने ती त्या गर्भाला जीव लावते, त्या पोटामध्ये असलेल्या जीवाला जीव लावते. आणि 9व्या महिन्यानंतर जेव्हा तो गर्भ लेकरू बाहेर आलं आणि बाहेर आल्यानंतर बघितलं की त्याचे पाय वाकडे, ते आंधळे, ते लंगडे आणि थोड्या दिवसांनी कळलं की त्याला ऐकायला येत नाही, ते अशक्त आहे, ते स्पेशल आहे असं म्हणता येईल. आणि जेव्हा ते कळलं ती थोड्या वेळ रडते, पण रडल्यानंतर जेव्हा ती त्याचं परिपालन करते, पोषण करते ना,
ते विशेष प्रकारे पोषण करत असते. पहिल्या झालेल्या लेकराकडे ते दुर्लक्ष करून, ज्याचे हातपाय चांगले, ज्याचे कान चांगले, ज्याचे डोळे चांगले, त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाहीये, पण ह्या आंधळ्या पांगळ्याकडे जास्त विशेष करून लक्ष देत असते. आयांनो दादा, तुम्हाला मला हेच सांगावंसं वाटतं, भलेही तुमच्या ठिकाणी दोष असतील, भलेही तुमच्या ठिकाणी पाप असेल, भलेही तुमच्या ठिकाणी अहंकार असेल, भलेही तुमच्या ठिकाणी काही दोष असतील, भलेही तुमच्या ठिकाणी अज्ञान असेल, पण तुम्ही त्याच्या चरणाजवळ जर बसेल असाल ना, तर तुमच्या अज्ञानावरती तो पडदा टाकून तो तुम्हाला कवडी मारायला, मिठी मारायला जवळ येत असतो. तो तुम्हाला जवळ घेत असतो. हेच यांती मध्याजिनोपी माम, जो माझी भक्ती करेल तो मला प्राप्त होईल.